आपण मतदानावरती बहिष्कार टाकायला तयार आहे, परंतु ईव्हीएम बंद व्हावं म्हणून आपण उच्चार सुद्धा शब्दाचा करत नाही. मोदींची वॉशिंग पावडर फिरतीये. कितीही नीचातला नीच नीतिमत्ता शून्य व्यक्ती जरी त्याच्यामध्ये गेला तरी तो धुतल्या तांदळासारखा त्याच्यातून बाहेर पडतो. देशाच्या राज्यसत्तेवरती पाखंडी बसल्यावरती देशाची काय अवस्था होतीये हे आपण अनुभवतोय. यापेक्षा ही वाईट अवस्था होण्याआधी जागे व्हा. सर्वांना जय भारत. राजकारण हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे. याबाबत मी नेहमी आपल्याला सांगत असते. राजकारण कसं दूषित आणि कलुषित करून आणि ते कसं घाणेरडं आहे हे प्रत्येक जनसामान्यांवरती बिंबवून त्यापासून आपल्याला दूर कसं ठेवता येईल हे षडयंत्र गेली अनेक वर्ष, मी म्हणेल अनेक दशकं खरं तर रचल्या गेलेलं आहे. आणि म्हणून सर्वसामान्य व्यक्ती यापासून जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करते. परंतु आज जर आपण विचार केला तर आपल्या दैनंदिन जीवनातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आपण करणारी कृती ही या राजकीय नेत्यांच्या पक्षांच्या निर्णयावरती अवलंबून आहे. म्हणूनच मी प्राची दुधाने वैचारिक वारसा जागृती न्यूजच्या आपल्या ह्या प्रबोधनात्मक सदरामध्ये आज राजकारणावरती बोलणार आहे. आणि हा राजकारणाचा विषय सर्वसामान्य किंवा सर्वसाधारण नसून केंद्रातील व राज्यातील जे राजकारण सुरू आहे गेल्या 10 वर्षाचा 2014 पासून 2024 पर्यंतचा हा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. केंद्रात बसलेल्या बीजेपी म्हणजेच संघप्रणित भाजपा जो 100% मनुवादी विचारसरणीचा पक्ष आहे, त्याने गेल्या ह्या 10 वर्षामध्ये आपल्या राज्यालाच नाही तर देशाला कुठे नेऊन ठेवलं आहे याचं चिंतन करणं आणि यावरती मार्ग काढणं ही आजची आपली सर्वात प्रमुख जबाबदारी आहे. आपण पाहतोय नोटबंदीपासून सुरू झालेला हा प्रवास आज कालपर्यंत अगदी तुमच्या आमच्या दारापर्यंत येऊन ठेपलेला आहे. उद्या आपल्या घरातली जरी कुठली वस्तू यांनी घेऊन विकायचं ठरवलं तरी आपण त्यांना विरोध करू शकणार नाही. इतका त्यांचा प्रभाव आपल्या आजच्या रोजच्या जगण्यावरती झालेला आहे. कारण यांनी सगळ्यात पहिलं जनसामान्यांचं अर्थकारण आपल्या हातात घेतलं. जे अधिकार संविधानाने आपल्याला दिलेले होते ते एक एक करून संपवण्याच्या मार्गावरती आणि मनुस्मृती कशी लागू करता येईल हा विचार कृतीकडे घेऊन ते ह्या गेल्या 10 वर्षात आपल्याला चाललेले त्यांची वाटचाल सुरू असलेली दिसते. 70 वर्षात काँग्रेसनी काय केलं, 60 वर्षात काँग्रेसनी काय केलं, 50 वर्षात काँग्रेसनी काय केलं, इतकाच फक्त प्रचार आणि प्रश्न यांनी आपल्या तोंडावर मारण्याचं काम केलं. जे काही यांनी गेल्या 10 वर्षामध्ये विकलं असेल, जी काही सरकारी यंत्रणा जनसामान्यांसाठी राबत होती त्याची विल्हेवाट लावण्याचं कार्य जे यांच्याकडून झालं, मोदींच्या माध्यमातून भाजपाच्या माध्यमातून सत्तेत बसल्यानंतर यांनी केलं, हे सर्व काही काँग्रेसनी उभं केलं होतं. आणि काँग्रेसनी उभं केलं म्हणजे याच्यामध्ये देशातली प्रत्येक ती व्यक्ती जी प्रगतीच्या बाजूनी होती ती उभी होती आणि कार्यरत होती. मग या भाजपाने फक्त विकण्याचंच काम केलं का? बरं, विकलं तर यांनी काय काय विकलं? सरकारी यंत्रणेमध्ये जे काही शासकीय योजना असतील किंवा ज्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं कार्य सुरू होतं, मग त्या वेगवेगळ्या संस्था, मग रेल्वे असेल, विमानसेवा असेल, LIC असेल, या अशा विविध संस्थांना व्यापाऱ्यांना विकण्यासाठी खाजगीकरणात काढल्या. मोठमोठी धेंड यांचे मित्र जे व्यापारी आहेत त्यांच्याशी यांचे असणारे व्यापारी म्हणण्यापेक्षा आर्थिक यांचे जे संबंध होते हे यांनी जतनच केले नाही तर हे वृद्धिंगत केले. श्रीमंत अधिक श्रीमंत केले आणि इतर जनतेला गरिबीसाठी त्या होरपाळण्यासाठी त्या गरिबीमध्ये सोडून दिलं. परंतु हे सगळं करत असताना मोदींवरती भाजपावरती आरोपही झाले की त्यांनी फक्त विकायचं काम केलं. दुसरी बाजू आपण कधी पाहिलीच नाही आणि कुणी सांगितलीच नाही, आणि सांगितली जरी असेल तरी ती तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली नाही. मोदींनी विकत घेण्याचं सुद्धा काम केलं.
परंतु ते विकत घेण्याची प्रक्रिया ही फक्त स्वतःपुरती मर्यादित होती. मग त्यांनी विकत काय काय घेतलं? आता एवढी हजारो कोटींची मालमत्ता जेव्हा एकीकडे विकल्या जाते तेव्हा विकत सुद्धा काहीतरी घेतलं असेल ना. मग त्यांनी विकत घेतली ईडी, सीबीआय, जो मीडिया आपण गोदी मीडिया म्हणून आज ओळखतो. त्यांच्याच फक्त कौतुकाच्या आणि स्तुतीच्या बातम्या त्यांच्या माध्यमातून दाखवायला लागतात म्हणून तुम्हाला आम्हाला सोशल मीडियासारखा आधार घ्यावा लागतो. कारण तिथे तर आपलं बोलणं काही कोणी ऐकवणार नाही, दाखवणार नाही. त्याच सोबत निवडणूक आयोग त्यांनी विकत घेतला. आता निवडणूक आयोग कसा विकत घेतला? पुण्यात राहते मी. पुण्याची महानगरपालिका आहे. गेले 4 वर्ष झाले इथल्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. सगळा कारभार प्रशासनाच्या हातात आहे. ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत, ज्या शासकीय धोरणांच्या अंतर्गत समाजासाठी कार्यरत होत्या, या सगळ्या त्यांनी सगळ्याचा विनाश केला. आपल्या व्यापारी मित्रांना त्या विकल्या आणि दुसरीकडे आपली सत्ता भारतावरती, भारताच्या लोकांवरती कशी प्रस्थापित करून ठेवता येईल, संविधान संपुष्टात आणून मनुस्मृती कशी लागू करता येईल, वर्ण वर्चस्ववाद कसा निर्माण करता येईल, भेदाभेद, द्वेष समाजामध्ये कसा पसरवता येईल, याच्यासाठी दुसरीकडे ही सगळी समाजाची पुंजी यांनी उचलून लावली आणि संपूर्ण देशाला अधोगतीकडे घेऊन जाण्याचं कार्य केलं. मग या सगळ्यामध्ये आपण पाहतोय नोटबंदी केली. अनेक गोरगरिबांचे बळी त्याच्यामध्ये गेले. या नोटबंदीमुळे सगळा काळा पैसा मी बाहेर काढणार आहे त्यांनी सांगितलं. परंतु किती काळा पैसा याच्यातून बाहेर निघाला? काहीच नाही. पैसा बाहेर निघाला गोरगरिबांचा. नोटबंदी करून लोकांना चलन सुद्धा बदली करण्यासाठी मुबलक वेळ उपलब्ध झाला नाही. लाईनमध्ये लागूनच अनेकांचे प्राण गेले. नाटक करण्यासाठी, दाखवण्यासाठी मोदींनी आपल्या आईला सुद्धा लाईनमध्ये उभं करण्यासाठी जो काही प्रयत्न होता स्टंट दाखवण्याचा तोही सोडला नाही. शेतकऱ्यांचे हाल पाहिले आपण, कष्टकऱ्यांचे हाल पाहिले. कोरोना काळामध्ये सुद्धा संपूर्ण जगाचे तर हाल झालेच, परंतु भारतामध्ये अधिक लोक मरण्याचं कारण फक्त यांनी चुकीचं व्यवस्थापन जे केलं किंवा मुद्दामून त्यांनी ही व्यवस्था तशी विस्कळीत ठेवली, त्यामुळे स्थलांतरित असणाऱ्या लोकांचा प्रश्न, दुसऱ्या परराज्यातून कार्य करण्यासाठी, काम करण्यासाठी, पोट भरण्यासाठी आलेल्या कष्टकऱ्यांचे प्रश्न, दिल्लीमध्ये बसलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, नमामि गंगेची एकीकडे जाहिरात केली आणि दुसरीकडे हजारो लाखो लोकांचे शांतपणे मृतदेह रस्त्यावर पडून राहिले. आम्ही नेहमी आपल्याला सांगत असतो की प्री प्लॅनिंग आणि वेल प्लॅन ही लोक आहेत. यांचा एकच हेतू असतो, मोठं काहीतरी आपल्याला जर स्कॅम करायचं असेल तर लोकांना दुसऱ्या गोष्टीकडे डायव्हर्ट करायचं. छोट्या छोट्या गोष्टी, एकमेकांमध्ये वाद घालण्यासाठी, भांडणं करण्यासाठी, दंगली करण्यासाठी सोडून द्यायचं. गँगवॉर सारखा विषय आहे. आपापसातले मतभेद त्यांचे असतात, परंतु आता हे पॉलिटिकल गँगवॉर पर्यंत विषय आलेले आहेत. साध्या एखाद्या व्यक्तीला न्याय मिळायचा म्हणलं तर त्या आयुष्यभराची प्रतीक्षा त्या व्यक्तीला करावी लागते. बिल्किस बानो सारख्या केसचा विषय आहे. तिच्यावरती बलात्कार करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या, तिच्या लहान त्या मुलीला दगडावर आपटून ठार करणाऱ्या नराधामांना कोर्टाने शिक्षा सुनावलेली असताना पुन्हा एकदा या मनुवाद्यांनी, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनी बाहेर काढलं. कोर्टाने पुन्हा त्यांना शिक्षा ठोकवली, ठीक आहे, परंतु आजही ते कायद्याच्या कोठडीत आहेत का? तर ते सापडलेले नाही, ते फरार झालेले आहेत. परंतु हे असे जेव्हा निर्णय येतात त्यावेळेला महिलांची असुरक्षितता सुद्धा धाब्यावर बसवली जाते. सर्वसामान्य रस्त्यावर चालणारी महिला सुरक्षित नाहीच, परंतु देशासाठी सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडू सुद्धा सुरक्षित यांच्या राज्यात नाही. आणि हे अन्याय आणि अत्याचार कुणाकडून होतात? तर याच भाजपाच्या नेत्यांकडून.
गुंडगिरी, फसवेगिरी या सगळ्याच्या आधारावरती यांचं सरकार टिकलेलं आहे. देशाचा गृह खात्याचा प्रमुखच जर तडीपार असेल तर यांच्याकडून आपण दुसरी तिसरी अपेक्षा ती काय ठेवणार. महाराष्ट्राची ही काही वेगळी स्थिती आणि परिस्थिती नाही. फडणवीस त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून संघाचेच फॉलोवर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. राजकीय गँगवॉर कशा त्यांचा सुळसुळाट सुटलाय आपण पाहतोय. मला वाटतं ह्या गेल्या 8-10 दिवसामध्ये ही दुसरी घटना आहे जी महाराष्ट्रात गोळीबाराची घडतीये. एक आमदार, दुसरीकडे एक गुंड. परंतु ह्या सगळ्यांचं वलय हे राजकारणाशी जोडलेलं आहे. आमदार गायकवाडांनी तर पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांच्याच देखत पोलिसांच्याच समोर कायदा हातात घेऊन कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसून गोळीबार केला. अभिषेक घोसाळकर याच्यावरती म्हणे एका तथाकथित गुंडांनी गोळीबार केला आणि त्यांनी तिथेच स्वतःलाही गोळी मारून घेतली. सोशल मीडियावरती ह्या सगळ्या गोष्टी उघडपणे फिरताना आपल्याला दिसत आहेत. आत्ताच्या तरुण पिढीला काय आपण शिकवतोय, त्यांनी याच्यातून कुठल्या गोष्टी नक्की घ्यायच्या. कारण शिक्षणाचं तर बाजारीकरण करून ठेवलेलं आहे. बेरोजगारी वाढवलेली आहे. 2 लाख नोकऱ्या आम्ही देऊ, रोजगार आम्ही देऊ सांगणारे, 15 लाख तुमच्या खात्यामध्ये आम्ही टाकू सांगणारे, हे सगळे जुमले झाले यांचे. मग आता ते झाकायचे कसे. मग राम मंदिरासारखा विषय काढायचा. राम मंदिराच्या आपल्या व्हिडिओमध्ये देखील मी आपल्याला सांगितलं होतं, राम मंदिराचा हा मुद्दा यांचा शेवटचा नाहीये. तुम्ही काय केलं, सत्तेत राहून लोकांच्या हिताचे काय निर्णय घेतले, हा प्रश्न जेव्हा तुम्ही त्यांना विचाराल तेव्हा राम मंदिरासारखा मुद्दा ते तुमच्या माथी मारतील. आणि हे कुणीही करू शकलं नाही, आम्ही केलं हे ते दाखवणार. आणि तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, हे राम मंदिर फक्त एक पाऊल आहे त्यांचं, आणि त्यांनी सांगूनच ठेवलेले, राम मंदिर झाकी है, काशी मथुरा बाकी है. आता हळूहळू ते तिकडे वळाले. विकासाच्या मुद्द्यावरती हे तुम्हाला असेच हाणून पाडणार आहेत. विकास हो रहा है सांगतील, पण तो विकास कुठे 10 वर्ष गायब झालाय तो तुम्हालाही सापडणार नाही आणि आम्हालाही सापडणार नाही. यांचा विकास इथेच धर्मस्थळांमध्ये, सत्संगामध्ये, बुवा बाबा यांची वाढती संख्या आपण पाहतोय. काय अवस्था आहे देशाची आणि राज्याची करून ठेवली आहे. तो व्हिडिओ मगाशी मी जो उल्लेख केला होता अभिषेक घोसाळकरचा, त्याला जे गोळ्या झाडल्या, तो व्हिडिओ जेव्हा पाहिला, फेसबुक लाईव्ह त्याचं बहुतेक काहीतरी चालू होता तो व्हिडिओ. परंतु मागे जर आपण त्या घोसाळकरच्या पाहिलं तर आपल्याला अर्धी फ्रेम दिसते आणि त्या फ्रेम मध्ये छत्रपती शिवराय यांचा तो फोटो आहे हे आपल्याला समजतं आणि जाणता राजा तिथे लिहिलेलं होतं. मग हा महाराष्ट्र आहे का छत्रपतींचा, ज्या महाराष्ट्रामध्ये येऊन अरबी समुद्रामध्ये पूजन करून इथे कोट्यावधींचं, हजारो कोटींचं शिवस्मारक उभारणार आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गेलेले मोदी, किंवा त्यांच्या मागे इथे सत्तेत बसलेले आम्हीच छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत स्वतःला सांगणारे, परंतु वास्तवात मात्र हे कावळेच आहेत. आणि अशी लोक जर सत्तेत बसवली तर तुमचं आणि आमचं भविष्य अंधारात नाही तर काय असणार आहे. फडणवीसांचं स्टेटमेंट आहे आणि सातत्याने केलेलं आहे त्यांनी. एकदा करून ते शांत बसलेत असं नाहीये. ते म्हणतात की भाजपामध्ये अजित पवारांना स्थान नाही. परंतु आज आपण पाहतोय एकदा नाही तर 2दा फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांना दिलेली आहे. की पहाटेचा शपथविधी त्यांचा फसला, परंतु हा दुसरा त्यांचा जो घाव होता तो बरोबर योग्य ठिकाणी बसलेला आहे. शिवसेना फोडली, तसे राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडलं. गलिच्छ नीतिमत्ता शून्य राजकारण या महाराष्ट्राच्या मातीत सुरू आहे. मला कल्पना आहे आपण हे देखील म्हणाल की ही काही पहिली वेळ नाही महाराष्ट्रात हे अशा प्रकारचं राजकारण होतंय. अनेक आरोप खुद्द शरद पवारांवरतीही केले जात आहेत.
ज्या पद्धतीचं राजकारण त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केलं होतं, त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये केलं होतं, त्यांनी जे पेरलंय तेच उगवतंय. परंतु या सगळ्यामध्ये ज्या जनतेची काहीच चूक नाही ती का होरपळते? मग या अशा परिस्थितीमध्ये जनतेने सुद्धा नक्की काय पावलं उचलली पाहिजेत की जेणेकरून येणारं जे भविष्य आहे, जे आपल्याला गुलामगिरीकडे घेऊन चाललेलं आहे, ते आपण रोखू शकतो? आणि याचं उत्तर आम्ही आपल्याला सांगत असतो नेहमी तेच आहे. एक सगळ्यात पहिली गोष्ट, हा जो शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यांच्या विचाराने त्यांच्या कृतीने चाललेला महाराष्ट्र आहे, हे राज्य ज्याने देशात क्रांती घडवलेली आहे, संपूर्ण देशाला दिशा देण्याचं कार्य आपल्या ह्या महान राज्यातून महाराष्ट्रातून केल्या गेलेलं आहे. त्याने आपली भूमिका, त्याने आपले विचार, ही कृतिशीलता ही जोपासली पाहिजे. हा एकसंध समाज आपण टिकवला पाहिजे. कुणीतरी येतो आणि आरक्षणाच्या नावावरती आपापसामध्ये वाद लावून देतो. स्वतःची सत्तेची पोळी भाजण्यासाठी आपल्यातलेच लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आपल्यासाठी, आपलं काम करण्यासाठी, तेच आज आपल्यावरती उलटले. म्हणून मतदानावरती बहिष्कार टाकून आपण मोकळे होतो. परंतु बांधव आणि भगिनींनो, मतदानावर बहिष्कार टाकण्यापूर्वी यांनी मतदानच बंद केलेलं आहे. हे आपल्या लक्षात येत नाही का? ज्या मार्गावरती त्यांना आपल्याला न्यायचंय त्याच्या पायवाटा यांनी आधीच निर्माण करून ठेवलेल्या आहेत. ते बळजबरीने आपल्याला त्याच्यावरती चालण्यासाठी भाग पडतात. मग आपण काय केलं पाहिजे? मतदानावरती बहिष्कार टाकणं हा एकमेव उपाय आहे का? आज प्रशासनाच्या हातात संपूर्ण कारभार आहे. किमान जिथल्या निवडणुका झाल्या नाही तिथल्या. बाकी राज्यावरती आता हे कसे बसवलेत, त्यांची होती इच्छाशक्ती म्हणून त्यांनी ते राज्य स्थापन केलं. मुख्यमंत्री अमुक एकच तमुक बनवला, मग उपमुख्यमंत्री 2-2 बनवले. महाराष्ट्राचा बिहार करून टाकला. आणि त्या पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी करायच्याच नाहीत हा निर्णय आपण घेतो. मग मतदान जर तुम्हाला करायचं नाही तर तुमचे लोकप्रतिनिधी निवडून कसे येणार? तुमचे ते विषय कसे मांडले जाणार? आणि आपणच संविधानाला विरोध करतो. संविधानाने दिलेला अधिकार आपण नाकारतो. विषयाच्या सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं होतं की राजकारणापासून दूर ठेवण्याचं कार्य अनेक दशकांपासून सुरू आहे. हे सर्वसामान्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मान्य आहे, आपल्यातले प्रतिनिधी जरी आपण निवडून आणून दिले तरी काही काळानंतर ते सुद्धा या लोकांमध्येच समाविष्ट होऊन त्यांचीच भाषा बोलू लागतात. परंतु प्रयत्न हे आपण करत राहणं गरजेचं आहे. आपल्यातले सुशिक्षित तरुण तरुणी यांनी पुढे येणं गरजेचं आहे. हा सगळा राजकीय जो यांचा प्रोपोगंडा अजेंडा जो सुरू आहे तो सगळ्यात पहिला हाणून पाडणं गरजेचं आहे. ठराविक क्षुल्लक गोष्टींकडे आपलं लक्ष वेधून आपल्या ज्या मूलभूत आपले जे अधिकार आहेत त्याच्यापासून आपल्याला वंचित ठेवलं जातं. हे वंचित होता होता संपूर्ण बहुजन समाज एक दिवस यांचा गुलाम होणार आहे. आणि हेच भविष्य आहे. हे तुम्हाला कितीही मान्य होऊ न होऊ, तुम्हाला वाटेल की ही बाई काहीही बडबडते, सारखाच मनुवादी म्हणून दोष देते, अमुक तमुक एखाद्या पक्षालाच बोलते. परंतु जे वास्तव आहे हे सत्य आहे आणि सत्य हे कटू असते. ते सत्य पचवण्याची ताकद सुद्धा आज आपल्यामध्ये हवी. यांचा फॉर्म्युला आहे. मोदींच्या बाबत तर आपल्याला माहितीच झालेलं आहे. खरं तर मोदी हा भाजपाचा केवळ एक चेहरा आहे. असे अनेक चेहरे ते उभे करू शकतात. त्यांच्याकडे त्या तशा लोकांना आणि त्या विचारधारेला त्यांच्याकडे ती कमतरता नाहीये. संघाने ते केडर बेस त्याच्यासाठीच त्यांचं ठेवलेलं आहे. आपला केडर बेस संपत चाललाय. आपल्या विचारांची माणसं ही संपत चालली आहेत. प्रागतिक विचार जे व्यक्ती, समाजसुधारक किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असलेले व्यक्ती हे समाजासमोर आपलं मत व्यक्त करत असतील त्यांना संपवायचं काम हे सुद्धा यांच्या माध्यमातून झालेलं आहे. कलबुर्गी असतील, दाभोळकर असतील, गौरी लंकेश असेल, ह्या सगळ्यांचे खुनी मारेकरी अजूनही सापडत नाहीत.
कारण यांच्या विचाराच्या विरोधातले म्हणजेच प्रतिगाम्यांच्या विरोधात असणारे पुरोगामी प्रगतिशील विचारांची माणसंच यांना उभी राहू द्यायची नाहीत. जी माणसं उभी राहतील यांनी विकत घेतलेल्या यांच्या ज्या संस्था संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना नामोहरण केलं जातं. साम दाम दंड भेद ईडी तर सगळीकडेच दिसते आपल्याला. आणि आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी हे लोक सुद्धा जे आपले प्रतिनिधी म्हणून आपण यांना निवडून देतो हे संपूर्ण समाजाला रसातळाला नेण्याचं काम करतात. आपली कमवलेली इतक्या वर्षाची संपत्ती यांना सांभाळून ठेवायची असती. यांचं एकच लक्ष असतं फक्त आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य. परंतु समाजातल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं काय हा प्रश्न त्यांना भेडसावत नाही. मग या प्रश्नाकडे आपल्याला सर्वसामान्यांनाच सगळ्यांचं एकत्रितपणे लक्ष वेधून घेऊन त्यावरती कार्य उभारावं लागेल. आणि ते करण्यासाठी ही प्रक्रिया जी यांची आहे ती सगळ्यात पहिली आपल्याला समजून घेतली पाहिजे. भय निर्माण करणं हे यांचं जे षडयंत्र आहे, अराजकता माजवणं, द्वेष निर्माण करणं, भेदाभेद निर्माण करणं, याला बळी पडणं आपण थांबवलं पाहिजे. अचूकपणे एखाद्या व्यक्तीला हेरतात, त्याला जनसामान्यांमध्ये पेरतात आणि स्वतःचे मनसुबे साध्य करून घेतात. महाराष्ट्रातला आरक्षणाचा विषय केंद्रात सुद्धा गाजत आहे. मोदींनी तर आपल्या बुद्धीची आणि शब्दांची तर उधळणच त्याबाबत केलेली आहे. वाटेल ते हे बोलतात. इतिहास कसा मलिन करता येईल, ज्यांनी देशासाठी कुठे काहीतरी चांगलं कार्य करून ठेवलेलं आहे त्यांच्या चारित्र्याचं हनन कसं करता येईल इतकंच ते पाहतात. आपण काय केलंय हे ते सांगणार नाहीत. आरक्षण यांना शून्य करायचे, यांना आरक्षण बंद करायचे, परंतु दाखला देताना नेहरूंचा देतील. आणि ती सुद्धा सगळी अर्धवट माहिती. तुमच्या कानांना ऐकायला जी गोड वाटेल आणि त्यांना बोलायला छान वाटेल तितकी. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी मोदींचे एक आभारही व्यक्त करते की हे अशा अर्धवट का व्हायना मुद्दे काढून तुमच्या आमच्यासारख्या ज्यांना प्रश्न पडतात ते खोलापर्यंत या विषयाच्या जातात आणि त्याच्यातलं जे सत्य आहे ते बाहेर काढतात. आपल्याला काय पाहिजे हे दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कसं आपण मिळवायचं हे या संघी प्रवृत्तीच्या भाजपाच्या नेत्यांना सहजपणे शक्य होतं आणि त्यांना जमतं. मीडिया तर त्यांनी त्याच्यासाठीच ठेवलेली आहे, सतत त्याचाच प्रचार करायचा. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण ईव्हीएमचा उल्लेख केला होता. आपण मतदानावरती बहिष्कार टाकायला तयार आहे, परंतु ईव्हीएम बंद व्हावं म्हणून आपण उच्चार सुद्धा शब्दाचा करत नाही. दिल्लीमध्ये लाखो लोक त्याच्यासाठी बसलेत, परंतु ती बातमी आपल्यापर्यंत येत नाही. कारण मीडिया विकत घेतलेला आहे, तो तुमच्यापर्यंत ते येऊच देणार नाही. मग हे ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवरती निवडणुका का घेत नाही? हे उपाय आहेत. हे उपाय सुचवतेय मी की आपण ही सगळी अराजकता जी वाटते ही कशी रोखू शकतो, कशी थांबवू शकतो. प्रत्येकाने या विरोधात आवाज उठवला पाहिजे, त्या विरोधात बोललं पाहिजे. कुणा एका व्यक्तीचं, एका पक्षाचं किंवा मुठभर लोकांचं हे कार्य नाहीये. भारताची कोट्यावधी संख्या जी लोकसंख्या आहे ती एकत्र एकसंधपणे उभी राहील आणि ही जी अराजकता माजतीये त्या विरोधात आवाज उठवेल, तेव्हा खरा न्याय इथल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल. सुशिक्षित समाजाने थोडा आपल्या बुद्धीचा वापर करून विवेक जागृत ठेवून याबाबत इतर समाजाला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आज आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक फोन मेसेज मला विविध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात, काही महाराष्ट्राच्या बाहेरूनही येतात. त्यातले काही लोक आवर्जून सांगतात की ताई आम्ही अशिक्षित आहे, परंतु हे आम्हाला समजतंय सुशिक्षितांचं काय. काय उत्तर देणार त्यांना? जे काही देशाचं नुकसान चाललंय, देशाला आपण जे गुलामगिरीकडे स्वतः हात धरून घेऊन चाललोय त्यांच्या सहमतीने,
हे आपण का घेऊन चाललोय, किंवा त्यांच्या हो मध्ये हो आपण का स्वीकारतोय, हे ज्या लोकांच्या चुका नाहीयेत, जी लोक असत्याबरोबर सत्य सुद्धा होरपळत चाललंय, त्यांना काय उत्तर देणार? आपल्या कोणत्याच मूलभूत गरजांच्या सुविधा मिळत नाहीयेत. ज्या सुरू आहेत हळूहळू त्या देखील बंद होत चालल्यात. सततची वाढणारी महागाई आहे. जो गरीब आहे, जो हातावर पोट भरतोय, त्याची एक वेळ जेवणाची त्याची त्याच्या कुटुंबाची देखील भ्रांत झालीये. त्याच्याकडनं आपण कशी अपेक्षा करणार या सगळ्या लढ्यामध्ये त्यांनी आपल्यासोबत उतरावं? मग आज ज्यांची सुस्थिती आहे, ज्यांना किमान 2 वेळाच्या खाण्याची भ्रांत नाही, शिकल्या सवरलेल्यांनी, तरुण तरुणींनी, ज्यांना ह्या गोष्टीची माहिती आहे, कायदे तज्ञ आहेत, इतर क्षेत्रातील लोक आहेत, एकत्र येऊन यावरती उपाय का काढू शकत नाहीत? की दिल्लीला फक्त शेतकरी आंदोलनाला बसला म्हणजे फक्त शेतकऱ्यांनीच पाठिंबा द्यायचा, अमुक एका ठिकाणी कष्टकऱ्यांचा मोर्चा निघाला म्हणजे त्याच्यामध्ये फक्त कष्टकऱ्यांनीच जायचं. जगाच्या पाठीवर कुठेही आपण गेलो तरी गावगाडा आपल्याला सुटणार नाही. एकमेकांवरती आपण अवलंबून आहोत आणि कायम राहणार आहोत. एक व्यक्ती, ती कोणीही असू देत, ती समाज निर्माण करू शकत नाही. इथे तुम्हाला आम्हाला एकसंधपणेच उभं राहावं लागेल, एकसंधपणेच हे कार्य हाती घ्यावं लागेल. तेव्हा हे जे केंद्रामध्ये, राज्यामध्ये स्वतःला हुकुमशहा समजणारे जे लोक आहेत, त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवता येईल. नाहीतर एक अधिकारशाही आज मोदींच्या माध्यमातून जशी संपूर्ण देशावरती सुरू आहे, ती अशीच वाढत राहील. आणि तुम्हाला बहिष्कार कुठल्या गोष्टीवर टाकायची गरज आणि आवश्यकताच लागणार नाही. ते स्वतःहून तुमच्या माथी ते मारतील. मग पुन्हा हा संघर्ष, ही क्रांती कशी उभी करायची, याच्यासाठी तुम्हाला शिव फुले शाहू आंबेडकर स्वतःहून आज येणार नाहीत. आणि ते तुमच्यात निर्माणही होऊ नयेत ही सुद्धा त्यांनी काळजी घेण्याचं काम आणि जबाबदारी जी त्यांची आहे ती पार पाडण्याकडे ते पूर्णपणे चाललेले आहेत. आपण सहजपणे त्यांच्या हातात सापडतोय. पुन्हा एकदा माझंच उदाहरण इथे देते. आपण सांगताना बोलताना माझ्याशी मत आपलं किंवा मन मोकळं करताना सांगता की तुम्ही जे सरळ आणि स्पष्ट भूमिका मांडता, असे तुमच्यासारखे अनेक निर्माण झाले पाहिजेत. ते बोलणारे का निर्माण होऊ शकत नाही? आज हजारो लोक आपण आपले व्हिडिओ पाहता. तुम्ही का हे धाडस करू शकत नाही? किती दिवस आपण स्वतःला दडपून, भयभीत होऊन घरात बसणार आहोत? आज नाही तर उद्या ही रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावीच लागणार आहे. मग घरात चढून मरण्यापेक्षा लढून मेलो तर किमान त्या मरण्याला काहीतरी अर्थ तरी उरेल. त्यामुळे हा फक्त विषय राजकारणाचा नसून, एका विशिष्ट पक्षाचा नसून, किंवा जे तिकडे चाललंय त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, हे दुर्लक्ष करायचं सोडून आपण त्यामध्ये कसं सहभागी होऊ हे पाहणं गरजेचं आहे. हा फक्त पॉलिटिकल इश्यू किंवा पॉलिटिकल विषय नाही, तर हा सर्वसामान्यांचा, जनतेतल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंतचा विषय आहे. आणि जर तो आज आपण एकत्र येऊन थांबवू शकलो नाही, रोखू शकलो नाही, तर येणारी पुढची पिढी आपल्याला कदापिही माफ करणार नाही. कारण तुमची आमची ही शेवटची पिढी आहे जी याबाबत जागरूकता निर्माण करू शकते. कारण येणाऱ्या पिढीला गेल्या 10-15 वर्षामध्ये अशी काही आमिष, असे काही फसवे स्वप्न, असे काही जुमले यांनी दाखवलेले आहेत की ते त्याच्यातच बिचारे गुरफटून गेले. आणि त्यांना मार्गावरती आणण्याचं, त्यांना जागृत करण्याचं, त्यांचं प्रबोधन करण्याचं हे कार्य तुमच्या आमच्या खांद्यावरती आहे. आणि ते सार्थपणे आपण प्रत्येकानं पेलवलंच पाहिजे. कोणतंही कारण देणं किंवा आज माझं कुटुंब आहे आणि मी जर एखादं पाऊल उचललं आणि तर माझं कुटुंब धोक्यात येईल, हे असले विचार करणं आपण सोडलं पाहिजे.
कितीही अराजकता माजली तरी संविधान अजून आपल्या देशामध्ये लागू आहे. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत आपल्याला अधिकार आहेत, आपल्याला न्याय मिळण्यासाठी वाव आहे. परंतु एकदा ते संपुष्टात जर ह्या मनुवाद्यांकडून आलं तर आपण काहीही करू शकणार नाही, याची किमान किंचितशी तरी जाणीव ठेवा. मोठमोठे पैसेवाले लोक देश सोडून निघून जातील, परंतु इथला गरीब इथेच कृपाळणार आहे. त्यामुळे आपल्याला जागं झालं पाहिजे. सध्या जे काही राज्यापासून केंद्रापर्यंत किंवा केंद्रापासून सगळ्या राज्यांपर्यंत मोदींची वॉशिंग पावडर फिरतीये, त्या वॉशिंग पावडरची निर्मिती बंद केली पाहिजे. कितीही नीचातला नीच नीतिमत्ता शून्य व्यक्ती जरी त्याच्यामध्ये गेला तरी तो धुतल्या तांदळासारखा त्याच्यातून बाहेर पडतो. आणि हेच देशाच्या राज्यसत्तेवरती पाखंडी बसल्यावरती देशाची काय अवस्था होतीये हे आपण अनुभवतोय. यापेक्षा ही वाईट अवस्था होण्याआधी जागे व्हा, स्वतःला सावरा, जागृत व्हा. जे जागृत आहेत त्यांनी पुढे या, समाजाला प्रबोधन करा, समाजाचं प्रबोधन करा, एकत्र या आणि एकत्र येऊन यातून मार्ग काढा. आपण या पुण्यभूमीमध्ये सर्व जन्माला आलेलो आहोत. हा क्रांतिकारकांचा देश आहे. हे राज्य शिवफुले शाहू आंबेडकरांचं आहे. जे त्यांनी विचार आपल्याला दिलेले आहेत ते विचार फक्त डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा ते डोक्यात घ्या आणि ते डोक्यात घेऊन खरे त्यांचे वैचारिक वारस व्हा आणि कृतीमध्ये ते विचार उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा. इतकंच या माध्यमातून मी आपल्याला सांगते आणि आज इथेच थांबते. जय भारत.